Okay, hello everyone. Welcome back to our second lecture of basic principles of organic chemistry. See, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला कशाबद्दल सांगितलेलं होतं की कार्बन म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कोणता बॉन्ड इम्पॉर्टंट आहे तर मोस्टली कंपाऊंड मध्ये सीएच बॉन्ड असतो. सीएच बॉन्ड सोडून हेटेरो ॲटम्स कोण असू शकतात तर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन्स असू शकतात. ठीक आहे. आणि कार्बनच्या प्रॉपर्टीज कसल्या तर कॅटिनेशन, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी आहे, कॅटिनेशन प्रॉपर्टी ज्याला म्हणतो, त्यामुळे ती स्ट्रेट चेन, ब्रांच चेन, रिंग बनवू शकते. टेट्राव्हॅलेन्सी असल्यामुळे अगेन कॅटिनेशन इज अ रिझन फॉर टेट्राव्हॅलेन्सी इज अ रिझन फॉर कॅटिनेशन. त्यानंतर फंक्शनल ग्रुप्स, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स ती काय करू शकते तर कार्बन कंपाऊंड जॉईन करून घेऊ शकतात. सो मी असं डिसाईड केले की आपण ह्या पुढे जो टॉपिक बघणार आहे तो हँड इन हँड बघणार. हँड इन हँड म्हणजे मी टेक्स्टबुक पण एक साईडला रन करणार आणि कन्सेप्ट पण एक साईडला रन करणार. मी 2 ते 3 वेळा म्हणजे असं स्विच करू शकते माझी स्क्रीन आरामात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण लाईन टू लाईन टेक्स्टबुक शिकूया आणि इन डिटेल शिकूया सगळ्या गोष्टी, सो दॅट तुम्हाला सोपं जाईल. तर सोपं जाईल. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन काय आहे बघा त्याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, टॉपिक 14 आहे. विच इज द इसेन्शियल एलिमेंट्स इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपल्याला माहित आहे कार्बन आहे. व्हॉट इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ द कार्बन दॅट मेक्स द ऑर्गॅनिक केमिस्ट्री अ सेपरेट ब्रांच, दॅट इज कॅटिनेशन, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. Which class of organic compounds are often used in our daily diet? In our daily diet, we use carbohydrates, proteins and all. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज हे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण युज करत असतो. ठीक आहे. दुसरं प्रोटीन्स आहेत, विटामिन्स आहेत, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, डीएनएज आहेत, आरएनएज आहेत. आपल्या बॉडीमध्ये सगळे कार्बन कंपाऊंड्स आहेत. मी लास्ट लेक्चरलाही सांगितलेलं तुम्हाला ते सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे. सो बघा, ऑल of all the elements, only carbon is able to form an immense array of compound ranging from a methane, सगळ्यात सिम्पलेस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड, जिथं ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट होते असं म्हटलं तर तो मिथेन आहे. त्याचा फॉर्म्युला आहे CH4. त्याचा फॉर्म्युला काय आहे CH4. ठीक आहे. सो रेंजिंग फ्रॉम मिथेन, हॅव्हिंग वन कार्बन ॲटम टू डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आपल्या बॉडीमध्ये डीएनए जो आहे, विथ बिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स. क्रूड ऑइल, कच्चं तेल, त्या कच्च्या तेलचं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून पेट्रोल, पेट्रोलियम ऑइल्स, डिझेल, केरोसिन, गॅसोलिन, गॅस ऑइल्स असे बनवू शकतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून. क्रूड ऑइल इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ कंपाऊंड कॉल्ड एज हायड्रोकार्बन्स. फार्मास्युटिकल, आपण जेवढे काय औषधे घेतो मॅक्सिमम त्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतातच. Pharmaceutical industry is one of the most important chemical industry that provides us medicines which are organic compounds. So we need to study organic compounds म्हणजे काय, म्हणून आपल्याला माहित असायला पाहिजे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. सो वी नीड टू स्टडी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर दे आर इंटरेस्टिंग इन देअर ओन राइट्स अँड देअर फंक्शन्स आर ग्रेटली इम्पॉर्टंट. ठीक आहे. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड हे आपण कधी शिकणार आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगला. अजून मी रेकॉर्ड त्याचे केलेले नाहीत लेक्चर्स. जसं मी तुम्हाला सांगितलं याआधी की मला असं वाटलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप जणांच्या कॉलेजेसमध्ये झालेलं आहे, तर मी त्यासाठी हा टॉपिक स्टार्ट केलाय. पण ज्यावेळी नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मी घेईन त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये सिग्मा आणि पाय बॉन्ड सांगेन. आता स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जरा इथं बघा. आता मी हे 10 वेळा स्क्रीन स्विच करणार, त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं, कारण मला तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग द्यायची आहे थोड्या गोष्टीची. त्यामुळे मी तुम्हाला एक साईडला टेक्स्टबुक पण युज करते आणि एक साईडला पर्टिक्युलरली काय म्हणतो माझं स्क्रीन पण युज करते. स्क्रीन म्हणजे ह्याचं ठीक आहे. आता जसं सांगितलं, सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण आहे? सगळ्यात बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे one of the basic organic compound is CH4 methane. CH4 मिथेन. आता हा CH4 फॉर्म कसा झालाय? हा CH4 फॉर्म झालाय, हा कार्बन आहे. ह्या कार्बनला व्हॅलेन्सी किती असते तर
4. ठीक आहे. मग आपण काय म्हणतो, कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, त्यापेक्षा तो काय म्हणतो आपण शेअर करूया. मग शेअरिंग साठी काय येणार आहे इथं, परत इथं हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो कार्बन बरोबर, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो कार्बन बरोबर, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो कार्बन बरोबर, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो कार्बन बरोबर. सो हा जो स्ट्रक्चर फॉर्म झाला मिथेनचा, ह्याला लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणतो बाळांनो. कारण आपण व्हरायटी ऑफ स्ट्रक्चर्स बघायचे, लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणतो आपण ह्याला. कसला स्ट्रक्चर आहे हा, लेविस डॉट स्ट्रक्चर. आता ह्या लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये मला असं समजतं की जेव्हा शेअरिंग होतात तेव्हा 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले असतात. म्हणजे हे जे डॉट आहेत ते 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे जो काय तुमचा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो किंवा डबल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म किंवा ट्रिपल फॉर्म होणारा, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड असणार आहेत. आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल बॉन्ड. म्हणजे बघा ह्याचा इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर काढते मी. ह्याचा इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चरला काय आहे, हा कार्बन आहे. कोण आहे हा, कार्बन. हा कार्बन आहे. इथं हायड्रोजन आहे, इथंही हायड्रोजन आहे, इथंही हायड्रोजन आहे, इथंही हायड्रोजन आहे. ठीक आहे. तर हे 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक बॉन्ड शेअरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड, शेअरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड, शेअरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड, शेअरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. समजते का, हा ओपन स्ट्रक्चर झाला. काय झाला, हा ओपन स्ट्रक्चर. हा लेविस डॉट स्ट्रक्चर झाला. ह्याला मी कसला स्ट्रक्चर म्हणणार आहे, ओपन स्ट्रक्चर म्हणणार आहे. का ओपन स्ट्रक्चर म्हणणार आहे, कारण ओपन स्ट्रक्चर मध्ये सगळे काइंड ऑफ बॉन्ड्स दाखवले जातात, कार्बन हायड्रोजन मध्ये किंवा कार्बन कार्बन मध्ये. इथं आपण सगळ्यात बेसिक कार्बन घेतल्यामुळे फक्त कार्बन आणि हायड्रोजनचेच बॉन्ड दिसतात. ठीक आहे. आता ह्याचाच अजून आपण क्लोज फॉर्म काढतो, तो असा लिहितो, सी किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन, CH4 कंडेन्स्ड फॉर्म झाला. हा काय फॉर्म झाला, कंडेन्स्ड फॉर्म. आता ऍक्च्युली 2 फॉर्म असतात कंडेन्स्ड फॉर्म ए आणि कंडेन्स्ड फॉर्म बी. ह्याचा एकच अप्लाय होतो कंडेन्स्ड फॉर्म ए बी, असं काय नाही, कारण ह्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्डिंग नाहीये आणि ह्यामध्ये अजून एक बॉन्ड लाईन पण नाहीये. बघा कंडेन्स्ड फॉर्म मध्ये पण किती आहेत म्हटलं मी तुम्हाला, 2. ठीक आहे. आणि याचं बॉन्ड लाईन पण पॉसिबल नाही, पण पुढच्याचे आहेत ते बघूया. आता परत एक स्ट्रक्चर बघूया, बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. इथेन स्ट्रक्चर बघतोय आपण, टाइप ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड ड्रॉ करताना तुम्ही किती वेळेनं ड्रॉ करू शकताय, म्हणजे ते सिम्प्लिसिटीसाठी केलंय ऍक्च्युली. कारण जसं नंबर ऑफ कार्बन ऍटम वाढत जातील तसे तसे तुम्ही तेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढे बॉन्ड ओपन स्ट्रक्चर मध्ये दाखवू शकत नाही, म्हणून त्यांना कंडेन्स करतात, म्हणून त्याला कंडेन्स करतात. समजतं मी काय सांगते. ठीक. आता बघा, जर मी इथ एन म्हटलं, आता एवढं तर तुम्हाला माहित असेल, इथेन म्हणजे किती कार्बन असतात, 2 कार्बन असतात. ठीक आहे. आता इथेन मध्ये जेव्हा 2 कार्बन आहेत, इथेन मध्ये जेव्हा 2 कार्बन आहेत, हे बघा, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. दर कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. दर कार्बनची व्हॅलेन्सी 4, 1 2 3 4. दर कार्बनची व्हॅलेन्सी 4. परत दर कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4. ठीक आहे. आता हे 2 कार्बन कार्बन बॉन्ड झाले, त्यांचा डबल बॉन्ड, ह्याचा म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन शेअर झाला, ह्याचा बॉन्ड फॉर्म झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. काय बॉन्ड फॉर्म झाला, कोव्हॅलेंट. आता बघा नेक्स्ट, हे जे डॉट्स मी ड्रॉ करते हे कशाचे ड्रॉ करते, तर हायड्रोजन. मग हा इलेक्ट्रॉन कोणी शेअर केला, हायड्रोजननं. इथले व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली, हायड्रोजननं. इथली व्हॅलेन्सी कोणती सॅटिस्फाय केली, हायड्रोजननं. इथली व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली, हायड्रोजननं. इथली व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केली, हायड्रोजन. हा पहिला जो ड्रॉ केला हा कसला स्ट्रक्चर आहे, हा हायड्रोजन. परत हा कोण आहे, हायड्रोजन. ह्याला कसला स्ट्रक्चर म्हणतो आपण, लेविस डॉट स्ट्रक्चर. हा पहिला जो स्ट्रक्चर आहे हा कसला स्ट्रक्चर आहे, लेविस डॉट स्ट्रक्चर. आता लेविस डॉट स्ट्रक्चर नंतर ओपन स्ट्रक्चर म्हणून एक कन्सेप्ट असते. ओपन स्ट्रक्चर मध्ये आपण कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन मध्ये फॉर्म झालेले बॉन्ड ड्यू टू 2 इलेक्ट्रॉन्स. मी म्हटलं 2 इलेक्ट्रॉन 1 बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन 1 बॉन्ड. हा सो इथं काय, परत हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. ह्या कार्बन कार्बन मध्ये आहे का, आहे.
आणि कॉमन सेन्स लावा. कार्बनची व्हॅलेन्सी 4 ना, मग एका कार्बनला 4 बॉन्ड आहेत. परत ठीक आहे, हा एक बॉन्ड आहे, हा 2, हा 3 आणि हा 4. परत ह्या कार्बनला एक बॉन्ड आहे, हा हा एक बॉन्ड, हा 2, हा 3 आणि हा 4. परत इथं काय असणार आहे, हायड्रोजन. ह्याला कसला स्ट्रक्चर म्हणणार आहे, इथेनच आहे हा, पण हा इथेनचा कसला स्ट्रक्चर आहे, तर ओपन स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता कंडेन्स्ड फॉर्म ए आणि कंडेन्स्ड फॉर्म बी, ओपन स्ट्रक्चर पासून तुम्ही अजून 2 स्ट्रक्चर फॉर्म करू शकताय, कंडेन्स्ड फॉर्म ए आणि कंडेन्स्ड फॉर्म बी. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये आपण कोणतेच बॉन्ड दाखवत नाही, ना कार्बन कार्बनचा बॉन्ड दाखवतो, ना कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड दाखवतो. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये, कोणत्या स्ट्रक्चर मध्ये म्हटलं मी तुम्हाला, कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये तुम्ही कोणताच बॉन्ड दाखवत नाही, कार्बन कार्बन मधलाही बॉन्ड दाखवत नाही, कार्बन हायड्रोजन मधलाही बॉन्ड दाखवत नाही. ठीक आहे, पण कंडेन्स्ड फॉर्म बी, तुम्ही ह्या केसमध्ये कंडेन्स्ड फॉर्म बी मध्ये, कंडेन्स्ड फॉर्म बी मध्ये तुम्ही फक्त कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवताय, हायड्रोजनचे बॉन्ड दाखवत नाही. कसं, हे बघा, हा कार्बन आणि हा कार्बन ह्यामध्ये एक बॉन्ड आहे ना, ठीक आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ह्यामध्ये एक बॉन्ड आहे. ठीक आहे, मग ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन होते, 3. ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन होते, 3. त्याऐवजी मी काय लिहिणार आहे इथं, CH3. इथं काय लिहिणार आहे, CH3. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म बी. बाळांनो, दिस इज कंडेन्स्ड फॉर्म बी. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म बी. कंडेन्स्ड फॉर्म बी ज्यामध्ये आपण फक्त कार्बन कार्बन बॉन्ड दाखवतो, कार्बन कार्बन बॉन्ड दाखवतो, कार्बन कार्बन बॉन्ड दाखवतो. आणि कंडेन्स फॉर्म ए मध्ये आपण काहीच दाखवत नाही, कोणतेच बॉन्ड दाखवत नाही. बरं, हा CH3 आहे, इथं बघा, हा CH3 आहे, डॉट इथं काय लिहितंय, CH3 डॉट. मी दिला ऍक्च्युली, डॉट देतच नाही, CH3 लिहितात, म्हणजे ते दोघं बॉन्ड झालेले आहेत. कंडेन्स्ड फॉर्म ए मध्ये तुम्ही कोणताही बॉन्ड दाखवत नाही, कार्बन कार्बन पण बॉन्ड दाखवत नाही, कार्बन हायड्रोजन पण बॉन्ड दाखवत नाही. समजतंय, लेविस डॉट स्ट्रक्चर समजला. आता दरवेळी मी काही लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करत बसणार नाही, मी स्टार्ट करणार ओपन स्ट्रक्चर पासून. लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजे एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत त्यामध्ये. बरं, इथं आपण स्टार्ट कसं केला, हा लेविस डॉट स्ट्रक्चरला ओपन स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट केलं. ओपन स्ट्रक्चरला कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी. पर्पजली मी कंडेन्स फॉर्म बी पहिला लिहिलं आणि कंडेन्स फॉर्म बीच पहिला लिहायचं, कारण ते सोपं जातं, त्यामध्ये आपण ऍटलीस्ट कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवू शकतो. कोणाचे बॉन्ड दाखवू शकतो, कार्बन कार्बनचे बॉन्ड काय करू शकतो, दाखवू शकतो. सो कंडेन्स फॉर्म बी पहिला ड्रॉ करा आणि कंडेन्स फॉर्म ए. आता ह्या पुढे मी लेविस डॉट स्ट्रक्चर स्किप करणार आणि दुसरं स्ट्रक्चर. आता अजून हा कंडेन्स फॉर्म ए आणि बी मध्ये परत पुढे बॉन्ड लाईन फॉर्म्युला पण असतो, पण बॉन्ड लाईन फॉर्म्युलाला मिनिमम 3 कार्बन पाहिजे. बॉन्ड लाईन फॉर्म्युला दाखवण्यासाठी मिनिमम 3 कार्बन पाहिजे, त्याला झिगझॅग लाईन पण म्हणतो. कसली लाईन म्हणतो आपण त्याला, कसली लाईन म्हणतो आपण त्याला, झिगझॅग लाईन. कसली लाईन म्हणतो आपण त्याला, झिगझॅग लाईन. आता ह्या पुढचे जे काही 3 ते 4 स्ट्रक्चर दाखवेन ते डोळे उघडून प्रॉपरली बघा, कारण आत्ता क्लॅरिटी आली ह्या स्ट्रक्चर्स बद्दल, नंतर तुम्हाला सोपं जाणार. आत्ता क्लॅरिटी आली ह्या स्ट्रक्चर्स बद्दल, नंतर ना सोपं जाणार. ठीक आहे, फाईन. जरा स्क्रीन पण प्ले करते, ब्लँक ठेवूया म्हणजे तुम्हाला लाईन 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 होतो. ठीक आहे, हा कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे. ह्या कार्बनला अजून एक कार्बन बॉन्ड आहे, ह्या कार्बनला 2 कार्बन बॉन्डेड आहे. ठीक आहे, फाईन फाईन एव्हरीवन. मी फक्त कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवलेले आहेत. आता राहिलेले दर कार्बनला बॉन्ड किती असतात, 4. ठीक आहे, आता पहिला हा टर्मिनल कार्बन बघूया, हा कार्बन, ह्याला एकच बॉन्ड आहे, म्हणजे अजून किती बॉन्ड फॉर्म होऊ शकतात, 3. आता हा जो कार्बन आहे ह्याला 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, म्हणजे हा 4था बॉन्ड फॉर्म झाला. ओके, परत हा जो मधला कार्बन आहे ह्याला किती बॉन्ड फॉर्म होणार, अजून 2. हा जो कार्बन आहे एंडचा, ह्याला किती जॉईन होणार आहेत, 3. हा जो कार्बन आहे एंडला, ह्याला 3 बॉन्ड फॉर्म होणार आहेत. हा जो कार्बन आहे एंडला, ह्याला 3, 4, हा 3. आणि इथं बघा, हा जो कार्बन आहे ना ह्याला बॉन्डच नाही दाखवू शकत, कारण पहिल्यापासून ह्याची 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली आहे.
पहिल्यापासून याची 4 व्हॅलेन्सी काय झाली आहे तर सॅटिस्फाय झालेली आहे. समजलं का? हा स्ट्रक्चर समजला का? हे फक्त मी कसली बॉन्डिंग दाखवली तुम्हाला? ही फक्त मी तुम्हाला कार्बन कार्बन बॉन्डिंग दाखवली. बरं, मग राहिलेले हायड्रोकार्बन्स आपण बघतोय. अजून आपण त्यामध्ये फंक्शनल ग्रुप वगैरे काही जॉईन नाही केलेलं. तर यामध्ये फक्त आता राहिलेली व्हॅलेन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करणार. मग राहिलेली हायड्रोजन सॅटिस्फाय करणार. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार आहे? हायड्रोजन. इथं काय येणार? हायड्रोजन. परत इथं हायड्रोजन. अरे बघा, इकडची व्हॅलेन्सीच राहिली बघा. असं कन्फ्युजन होते ओपन स्ट्रक्चरला. ओपन स्ट्रक्चरला खूपच तुम्ही ओपन ओपन स्ट्रक्चर सगळे बॉन्ड दाखवला ना तर कन्फ्युजन होते की कुठं कुठं हायड्रोजन आहे आणि कुठं कुठं नाही. म्हणून ते कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी असं दिलेलं आहे. इथं बघा, हा ओपन स्ट्रक्चर आहे. हा ओपन स्ट्रक्चर क्वाईट कन्फ्युजिंग वाटणार तुम्हाला. का क्वाईट कन्फ्युजिंग वाटणार? त्याचाही रिझन आहे. काय आहे की म्हणजे ठीक आहे ना, दोन बॉन्ड्स आहेत. त्या बॉन्ड्स मध्ये हे बघा, हा जो हायड्रोजन आहे हा कोणाचा आहे? हे बघा, हा हायड्रोजन ह्याचा आहे. हा 3 हायड्रोजन ह्याचे आहेत. ठीक आहे. हा हायड्रोजन ह्याचा आहे. हा हायड्रोजन ह्या कार्बनचे आहेत. परत हा हायड्रोजन ह्या कार्बनचे आहेत. असं कन्फ्युजन होतंय. ओपन स्ट्रक्चरला कन्फ्युजन होतंय. मग ओपन स्ट्रक्चरला खूप कन्फ्युजन होतंय म्हणूनच क्लोज स्ट्रक्चर ड्रॉ करतात. मग त्या क्लोज फॉर्म मध्ये दोन येतात, कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी. काय म्हटलं मी तुम्हाला? त्यामुळे क्लोज स्ट्रक्चर मध्ये किती टाइप ऑफ बॉन्डिंग येतात? कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म काय असतं तर बी. ठीक आहे. मला कंडेन्स फॉर्म ए कंडेन्स फॉर्म बी कसं ड्रॉ करायचं? मी सगळ्यात पहिला हा ओपन स्ट्रक्चर आहे. हा कसला स्ट्रक्चर आहे? हा कसला स्ट्रक्चर आहे? ओपन स्ट्रक्चर आहे. सो ओपन स्ट्रक्चरला मी तुम्हाला काय म्हटलं? ओपन स्ट्रक्चरला मी तुम्हाला काय म्हटलं? ओपन स्ट्रक्चर क्लमझी आहे म्हणून आपण त्याला थोडंसं पॅकिंग करतो. कारण आपल्याला एवढं तर माहित झालेलं असते की ठीक आहे, एखादा कार्बन आहे त्याची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय होत असते. मग ते 4ही कार्बन असू देत किंवा 2 कार्बन असू देत, राहिलेले हायड्रोजन असणार आहेत. जर फंक्शनल ग्रुप असेल तर फंक्शनल ग्रुप ही चालतं. जर फंक्शनल ग्रुप असेल तर फंक्शनल ग्रुप ही चालतं. ठीक आहे. सो इथं बघा, आता याचं कंडेन्स फॉर्म बी पहिला लिहिते. मी तुम्हाला काय म्हटलं? कंडेन्स फॉर्म बी मध्ये, कंडेन्स फॉर्म बी मध्ये आपण फक्त कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवतो, हायड्रोजनचे बॉन्ड कंडेन्स करतो. मग इथं किती कार्बन होते बघा स्ट्रक्चर मध्ये? 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 कार्बन आहेत. 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत. ठीक आहे. 5 कार्बन आहेत. पहिला कार्बन हा दुसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला एक ब्रांच आहे कार्बनची. तिसऱ्या कार्बनला काहीच ब्रांच नाही कार्बनची. चौथ्या कार्बनला 2 कार्बन आहेत. ठीक आहे. दुसऱ्या कार्बनला एक कार्बनची ब्रांच आहे. तिसऱ्याला काय नाही आणि चौथ्याला 2 ब्रांच आहेत. ठीक आहे. ओके. बरं ठीक आहे. मला सांगा, कधीही जर टर्मिनल एंड्स आहे, टर्मिनल एंडचा म्हणजे एकदम एंडला आहे. एकदम एंडला कोण आहे? हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन. ह्याला टर्मिनल एंड कार्बन म्हणतो. कसले कार्बन म्हणतो आपण याला? टर्मिनल एंड. मग ह्या कार्बनला किती हायड्रोजन येणार आहेत? 3. 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 का? कारण टर्मिनल एंडच्या कार्बनची एकच व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली असते. टर्मिनल एंडच्या कार्बनची एकच व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली असते. राहिलेले मग 3 हायड्रोजन. एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली तर राहिलेले 3ही हायड्रोजन द्यायचे. मी तुम्हाला हायड्रोकार्बन, अजून कोणताही फंक्शनल ग्रुप घेतलेला नाही म्हणून हायड्रोजन घेते. बरं ठीक आहे. आता हा जो आहे ना हा कार्बन, हा नॉन टर्मिनल एंडचा आहे. कसला एंडचा आहे? नॉन टर्मिनल एंडचा. ह्याची किती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली आहे? 1 2 3. झाले का? झाले का? येस. म्हणजे एकच इथं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले तर राहिला एकच हायड्रोजन CH. ह्या कार्बनची 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले. ही एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, ही एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले तर राहिला किती? अजून एकच व्हॅलेन्सी. त्यामुळे जरासं मी ह्याला जागा करून घेते काय. तर इथं काय असणार आहे?
हा सी आणि इथं हायड्रोजन किती येणार आहेत तर 2 हायड्रोजन. ठीक आहे. आता हा जो कार्बन आहे ह्याला पहिल्यापासून 4 बॉन्ड आहेत, 1 2 3 4. त्याला हायड्रोजनची व्हॅलेन्सी येणार नाही. समजलं का? कंडेन्स फॉर्म बी. कंडेन्स फॉर्म बी मध्ये टर्मिनल एंडला कार्बन असेल तर 3 हायड्रोजन द्यायचे. नॉन टर्मिनल एंडला कार्बन आहे आणि त्याला एकही ब्रांच नाहीये. नॉन टर्मिनल एंडला कार्बन आहे आणि त्याला एकही ब्रांच नाहीये. जरा मुद्दामून असं मोठं केलंय, जरा इथं लक्ष द्या. जर टर्मिनल एंडला कार्बन आहे, टर्मिनल एंडला कार्बन आहे तर त्याची 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होणार. टर्मिनल एंडला कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन लागणार कारण एकच हायड्रोजन सॅटिस्फाय झालंय. बघा जिथं जिथं टर्मिनल एंडला आहे, हा बघा असे डॅश दिलेत मी, टर्मिनल एंड टर्मिनल एंड टर्मिनल एंड टर्मिनल एंड, तिघांना 3-3 हायड्रोजन्स आहेत. नॉन टर्मिनल म्हणजे मधल्या साईडला आहे आणि त्याला एकही ब्रांच नाहीये. मधल्या साईडला आणि त्याला एकही ब्रांच नाही म्हणजे इथं फक्त 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेत. किती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले? 2. ही एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, ही एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. जर 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले तर राहिले किती? 2. त्यामुळे 2 हायड्रोजन दिलेत. ठीक आहे. आता नॉन टर्मिनल एंडला आहे पण त्याला अजून एक कार्बन जॉईन आहे. नॉन टर्मिनल एंडला आहे पण त्याला अजून एक कार्बन जॉईन आहे. मग किती कार्बन जॉईन झालेत? 1 2 3 म्हणजे 3 बॉन्ड फॉर्म झालेत ना. हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, असे 3 बॉन्ड फॉर्म झालेत. मग राहिली किती व्हॅलेन्सी? 1. त्यामुळे एकच हायड्रोजन घेतलाय. आणि हा कार्बन बघा की रे, हा कार्बन बघा 1 2 3 4 चारही व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेत. त्यामुळे तिथं हायड्रोजन येत नाही. हा कंडेन्स फॉर्म काय होता? बी. हा कंडेन्स फॉर्म काय होता? बी. ठीक आहे. ठीक आहे. आता कंडेन्स फॉर्म ए. मी तुम्हाला काय म्हटलं, पहिला कंडेन्स फॉर्म बी ड्रॉ करायचं. कंडेन्स फॉर्म बी वरनं कंडेन्स फॉर्म ए इझिली येते. आणि जरा आता लक्ष द्यायचं, ट्रिक काय मी वापरते कंडेन्स फॉर्म बी साठी. नेक्स्ट आहे कंडेन्स्ड फॉर्म ए, सॉरी कंडेन्स फॉर्म बी ड्रॉ केला. आपण नेक्स्ट काय बघणार आहे तर कंडेन्स्ड फॉर्म काय बघणार आहे तर ए. काय बघणार आहे? कंडेन्स्ड फॉर्म ए. मी काय म्हटलं ना, कार्बनची व्हॅलेन्सी दाखवली जाते म्हणजे कार्बनचं पण बॉन्ड दाखवत नाही, हायड्रोजनचं दाखवत नाही. इथं बघा हा CH3 आहे आणि हा CH3 आहे. ह्या कार्बनला जॉईन आहे, ह्या कार्बनला CH ला. मग मी लिहिताना काय लिहिणार आहे? CH. ठीक आहे. आणि हा CH3 हा CH3 असं इथे लिहिणार. CH3 किती लिहिणार आहे? CH3 ट्वाइस ह्या कार्बनला आहेत, ह्या कार्बनला. ठीक आहे. मग पुढं आहे तसं काय बॉन्ड बिंड द्यायचं नाही, CH2 द्यायचं आहे तसं CH2 द्यायचं. परत हा कार्बन जो आहे ह्याला इथं एक मिथाइल ग्रुप आहे, इथं एक मिथाइल ग्रुप आहे, इथं एक मिथाइल ग्रुप आहे. किती मिथाइल ग्रुप आहेत? 3. मग इथं काय लिहिणार? परत फक्त सी लिहिणार, फक्त सी लिहिणार. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आहे तर CH3 थ्राइस. I know that little bit you will be confused with this thing. But with time तुम्हाला अंडरस्टँड होणारच ह्या गोष्टी. मी काय काय म्हटलं लक्षात येते का बघा आणि एकदा. इथं बघा परत एकदा ड्रॉ करते. हा जो स्क्वेअर कार्बन आहे नॉन टर्मिनल एंडचा, ह्याला 2 ब्रांचेस म्हणून कन्सिडर केले मिथाइल. आणि मी काय केलं? CH लिहिला पहिला नॉन टर्मिनल एंडचा आणि त्याला CH3 किती आहेत तर 2 CH3 ट्वाइस असं लिहिलं. त्याच्या बाजूला फक्त CH2 आहे, फक्त CH2. त्याच्या पुढे फक्त C आहे आणि त्या C ला 3 CH3 आहेत म्हणून 3 CH3. जसं जसं तुम्ही मोर एक्झाम्पल्स ट्राय करत जाणार तसं तसं तुम्हाला येत जाणार. जसं जसं तुम्हाला मोर एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करत जाणार तसं तसं तुम्हाला येत जाणार. मला माहित आहे लगेच नाही समजणार, थोडं क्लमझी वाटणार, मग दुसरे स्ट्रक्चर्स पण आपण बघायचे पण समजून घ्या. ठीक आहे ना. हे कंडेन्स फॉर्म ए आणि कंडेन्स फॉर्म बी झालं. पण कंडेन्स फॉर्म बी तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यापासून तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युला काय करू शकताय तर इझिली ड्रॉ करू शकताय. काय ड्रॉ करू शकताय? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युलासाठी एक असतं झिगझॅग लाईन आपण फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? झिगझॅग लाईन. आणि झिगझॅग लाईन फॉर्म करताना ब्रांचेस जे आहेत ते कसे देतो ते बघा. आता ह्यामध्ये बघा स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे? हा एक कार्बन कन्सिडर करा, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे आणि हा 5 आहे. हे 5 कार्बन स्ट्रेट चेनला आहेत, स्ट्रेट चेनला. मग ते झिगझॅग मध्ये काढणार मी तुम्हाला आता काय म्हटलं की जो बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे तो कंडेन्स फॉर्म बी पासून इझिली होतो.
ओपन स्ट्रक्चर पासून कंडेन्स फ्रॉम बी, कंडेन्स फ्रॉम बी पासून कंडेन्स फ्रॉम ए, आणि कंडेन्स फ्रॉम ए तसंच ठेवा, आणि कंडेन्स फ्रॉम बी पासून बॉन्ड लाईन फॉर्म्युला जा. तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला जर कंडेन्स फ्रॉम ए दिला असेल तर ठीक आहे ना, त्याची प्रॅक्टिस होणार. पहिला तुम्ही ओपन टू कंडेन्स बी जावा, कंडेन्स बी टू कंडेन्स ए जावा, आणि कंडेन्स बी टू बॉन्ड लाईन जावा, मग उलट या. एकदा तुम्हाला सगळ्या कन्सेप्टची प्रॅक्टिस झाली की तुम्ही करू शकताय सगळ्या गोष्टी इझिली. बरं, हा कार्बन आहे, किती कार्बन आहेत? 5. 1 2 3 4 5. समजते का? बघा, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा पाचवा कार्बन. 5 कार्बन. ठीक आहे. आता 5 कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बनला CH3 आहे ना, हा म्हणजे तर डोंगर आहे तिथं वरती डॅश द्यायचं, फक्त CH3 आहे म्हणून, फक्त CH3 आहे, फक्त CH3 आहे म्हणून एकच डॅश दिलं, एकच डॅश दिलं. कसं बघा इथं, हे बघा, एकच डॅश दिलं, CH3. आता चौथ्या कार्बनला किती ब्रांचेस आहेत? 2. 2 ब्रांचेस आहेत म्हणजे वरती एक खाली एक असं कधीच नाही द्यायचं. जर 2 ब्रांचेस असतील आणि दोन्ही सेम असतील तर असं क्रॉस क्रिएट करायचं. हे फक्त डॅश म्हणजे CH3 ग्रुप आहे.